चास शिवारामध्ये झालेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाच्या गुन्ह्याची 15 दिवसांनंतर उकल करण्यात आली आहे। अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे। यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आग्रा इथे जाऊन आरोपीस बेड्या ठोकल्यात। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं। विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 82 61 96 76 24। दारू पिल्यानंतर झालेल्या वादामधनं सॉफ्टवेअर इंजिनियरचा खून करणाऱ्या वेटरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं 15 दिवसांमध्ये आग्रा इथून जेरबंद केलं। त्यासाठी पोलीस पथकानं नेवासा ते सुपा टोल नाक्यापर्यंत 171 CCTV फुटेज तपासले आहेत। अहिल्यानगर पुणे महामार्गावरती बोरे पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती 17 फेब्रुवारी रोजी एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता। या संदर्भात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायावरून अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात इसमानं अज्ञात कारणावरून गळा आवळून ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्याचा मृतदेह कच्च्या रस्त्यावरती टाकून दिला होता। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट दिली आणि गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आहिर यांना आदेश दिले होते। खुनाच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, हृदय घोडके, फुरकान शेख, विश्वास बेरड, अरुण गांगुर्डे, सागर ससाने, सागर मिसाळ, रोहित येमूल, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे, अरुण मोरे यांची वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली। अहिल्यानगर पुणे रस्त्यावरती पोलिसांना विभाजकाला धडकून पडलेली एक मोटरसायकल सापडली होती। मोटरसायकलच्या क्रमांकावरून पुणे येथील मोटरसायकल मालकाचं नाव निष्पन्न झालं। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं संभाजीनगर जिल्ह्यामधील कुंभेफळ येथील सुनील बाबूराव काळे या मित्राला मोटरसायकल वापरायला दिल्याचं सांगितलं। पोलीस पथकानं काळे यांच्या कुंभेफळ येथील घरी संपर्क करून मृतदेहाचे फोटो दाखवले असता तो त्यांचा मुलगा सुनीलच असल्याचं त्यांनी सांगितलंय। मैताची ओळख पटल्यानं पोलिसांचा काहीसा तपास झाला होता, मात्र त्यांना अद्याप आरोपीपर्यंत पोहोचायचं होतं। मैताची ओळख पटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर, त्याचप्रमाणे अहिल्यानगर ते सुपा टोल नाक्यापर्यंत 171 CCTV फुटेजची पडताळणी केली। सातत्यानं सलग 15 दिवस CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर सुपा टोल नाक्याच्या जवळील हॉटेल साई दरबार इथे घटनेमधील मयत सुनील बाबूराव काळे हा थांबला होता। त्या हॉटेलमधील वेटर खुशाल सिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नाईक ठाकूर याच्यासोबत ते एकत्र दारू पिले। त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाले। या वादामध्ये आरोपी खुशाल सिंगनं सुनील काळेचा गळा आवळून त्याला ठार केलं।
पुरावा नष्ट करण्यासाठी काळेचा मृतदेह कच्च्या रस्त्यावरती टाकून मोटरसायकल राज्यमार्गावरती सोडून खुशाल सिंग ट्रेननं आग्रा इथे फरार झाला. स्थानिक गुन्हे शाखेनं त्याला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलंय. नगर तालुका हद्दीमध्ये 17 तारखेला एक अज्ञात इसमाचा गळा आवळून खून केलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह चास शिवारामध्ये मिळून आलेला होता. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओलासर यांनी आम्ही व्हिजिट केलेली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात, PSI वाघ हे काम करत होते. सतत प्रयत्न केल्यानंतर 5व्या दिवशी एक बेवारस मोटरसायकल मिळून आलेली होती. त्या बेवारस मोटरसायकलच्या आधारे मृतकाचे नाव सुनील काळे, राहणार कुंभेफळ, जिल्हा संभाजीनगर असं असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याप्रमाणे मृतकाची ओळख पण पटलेली होती. त्यानंतरही पथकाने सातत्याने पूर्ण रोडचे साधारण नेवाशापासून सुप्यापर्यंत, सुपा टोल नाका येथेपर्यंत सातत्याने CCTV फुटेज चेक करून त्या आधारे या गुन्ह्यामध्ये खुशाल सिंग, रविराज सत्यप्रकाश नाईक ठाकूर हा हॉटेल साई दरबार इथे काम करणारा इसम असल्याचं व त्याच्यासोबत गेल्याचं निष्पन्न झालेलं होतं. त्याच्या आधारे त्याला त्याचं मूळ गाव आग्रा इथून पथकाने ताब्यात घेतलंय. पथकाने ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस करता त्यांच्या दोघांमध्ये भरपूर दारू पिल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर त्याने मृतकाच्या गळ्यात बांधलेला रुमालानेच त्याचा गळा आवळून खून केल्याबाबत कबुली दिलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या अथक प्रयत्नानंतर हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 2275 74 तसेच 2275 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.